ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा आजच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या एकत्र करून त्यांना पेन्शनसारखी योजना राबवण्याचा प्रयत्न करून जे काही पैसे लागतील ते महामंडळामध्ये तरतूद करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली। नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। आता तुम्हाला नवीन सरकारने 60 वर्षाच्या वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय अखेर घेतला आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी 2025 मध्ये हा मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जे कोणी 60 वर्षाच्या वरील नागरिक असतील त्यांनी आता अर्ज हा कसा करावा आणि या 3000 रुपयाचा लाभ कसा मिळवायचा सर्वांनी लक्ष देऊन बघा। तुमचे जर मित्रांनो वय 60च्या वर्षावरील असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी आली आहे। तुम्हाला आता महिन्याला 3000 रुपये सरकारकडून मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा यामध्ये तुमच्या घरातील सर्वांना याचा लाभ मिळणार आहे। म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये तुम्ही पती पत्नी आहात आणि तुमचे जर वय 60च्या वरती असेल तर तुम्हाला दोघांना पण 3000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे। जर तुम्ही घरात पती पत्नी 60 वयाच्या पुढे असेल तर तुम्हाला महिन्याला आता 3000 अधिक 3000 म्हणजे टोटल 6000 रुपये तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय 2025 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघा याचा अर्ज कसा करायचा। मग आता हे 3000 मिळवण्यासाठी पात्रता कोणती असणार आहे आणि यामध्ये आता महत्त्वाची 8 कागदपत्रे अर्ज करताना सोबत घेऊन जायचं आहे। मग याचा अर्ज आता कुठे जाऊन करायचा आहे आणि कोणती 8 कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। बघा या 8 कागदपत्रापैकी एक जर कागदपत्रे तुम्ही नाही दिले तर अर्ज तुमचा स्वीकारला जाणार नाही। त्यामुळे नक्की कोणती 8 कागदपत्रे आहेत आणि अर्ज कुठे करायचा आहे सर्वच्या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय महत्त्वाचा निर्णय आता तुमचे वय जर 60 असेल तर तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे। तुम्हाला आता 3000 तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात मिळणार आहेत। बघा यासाठी पात्रता नेमकी सरकारने कोणती ठेवली आहे, अटी काय लावल्या आहेत। बघा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी नवीन आलेल्या राज्य शासनाने म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल आता उचलले आहे। आता एका नवीन योजनेतून तुम्हाला महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय आता झालेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांना या मोठ्या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे। 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यासाठी ही 3000 रुपयांची रक्कम आता थेट त्यांच्या बँकेमध्ये दिली जाणार आहे। या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर आणि स्वावलंबी बनणे आहे। अखेर याचा निर्णय आता झालेला आहे। ज्येष्ठ नागरिकांनो तुमचे जर वय 60 वर्षाच्या वरील असेल तर तुम्हाला आता महिन्याला 3000 रुपये एका व्यक्तीला मिळणार आहेत। अनेक ज्येष्ठ नागरिकांची मागणी आता पूर्ण होणार आहे। त्यांना खर्चासाठी आता सरकारकडून प्रत्येक व्यक्तीला 3000 रुपये आता दिले जाणार आहेत। मग आता याचा लाभ कसा घ्यायचा सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या अर्जासाठी तुम्हाला 8 कागदपत्रे तुमच्याजवळ असायला पाहिजेत तरच तुम्हाला याचा अर्ज भरता येणार आहे। बघा मग कोणती 8 कागदपत्रे आहेत। बघा आता नवीन सरकारने 2025 मध्ये पहिल्यांदाच एका नवीन योजनेमधून तुम्हाला महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। बघा तुम्हाला आता 3000 रुपये कसे मिळवायचे यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, पात्रता नेमकी सरकारने यासाठी काय ठेवलेले आहे। बघा राज्यातील सर्व 60 वर्षावरील नागरिक या योजनेचे लाभार्थी आता असू शकतात। वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादा आणि असमर्थतेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी आता शासनाने हा नवीन योजना जाहीर केली आहे, ज्यामधून तुम्हाला आता तब्बल महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। जर तुमची पती पत्नी तुमच्या दोघांचे जर वय 60 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला दोघांना मिळून तुमच्या बँकेमध्ये टोटल 3000 अधिक 3000 म्हणजे असे टोटल 6000 रुपये तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत। मग तुम्हाला अर्ज कुठे भरायचा नेमकं बघा आणि आता अनेक नवीन योजनेअंतर्गत आता ही नवीन योजना जारी केल्या। या योजनेअंतर्गत 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 म्हणजेच वर्षाला 36000 तुमच्या खात्यावरती तुम्हाला दिले जाणार आहेत।
नवीन झालेले मुख्यमंत्री यांनी पहिलाच हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतला आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। बघा आता या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी कोणती कागदपत्रे तयार ठेवायची आहेत, तसेच पात्रता यासाठी काय ठेवले आहे। जर तुमचं वय 60 वर्षावरील असेल, तुमच्या घरामध्ये आई वडील जे कोणी वयाची 60 वर्षे त्यांची पूर्ण असतील तर त्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सरसकट सर्वांना हा 3000 रुपयांचा लाभ आता दिला जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी ही नवीन योजना आता आणली आहे। या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 60 वयाच्या वरील पाहिजे। पहिला ज्येष्ठ नागरिकांचे वय हे 65 होते, पण आता सरकारने एक निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता देशातील सर्व 60 वर्षाच्या वरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असे गणले जाईल असं सांगितलंय। मग आता या ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्वामुळे अनेक आरोग्य समस्या म्हणजेच तुम्ही जर आजारी पडत असाल तर त्यासाठी जसे की दृष्टी तुमची कमी होणे, ऐकण्यास कमी येणे किंवा चालण्यास तुम्हाला त्रास होणे, अशा नागरिकांना हे आर्थिक सहाय्यता महिन्याच्या महिन्याला 3000 रुपये देण्याची अखेर घोषणा झाली आहे। बघा मग तुमचं जर वय 60 वर्षाच्या वरील असेल तर तुम्हाला आता 3000 रुपये मिळणार आहेत। बघा या योजनेद्वारे नवीन निवडून आलेले महाराष्ट्र सरकार, आता तुम्हाला माहित असेल नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न आता करणार आहे। या आर्थिक आता नवीन जो निर्णय आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांना मिळणाऱ्या 3000 रुपयाच्या मदतीमुळे ते आरोग्याशी संबंधित वस्तू आणि उपकरणे सहजपणे खरेदी करू शकतील आणि त्यांचे जीवनमान चांगल्या प्रकारे सुधारू शकतील। आता तुमच्या घरात जर 60 वर्षाच्या वरील जे कोणी आई वडील असतील, जे कोणी पुरुष महिला असतील तर त्यांना सरकारकडून 3000 रुपयांचं तुम्हाला मदत महिन्याला मिळणार आहे। मग आता हे 3000 रुपये थेट तुमच्या पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये डीबीटीने बँकेमध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे आता या योजनेसाठी वार्षिक 480 कोटी राज्य सरकार आता यावर खर्च करणार आहे। बघा वर्षाला 60 वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी 480 कोटी आता सरकार खर्च करणार आहे। या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये इतकी मर्यादा ठेवली आहे। बघा सगळ्यात महत्त्वाची पात्रता सरकारने ठेवली आहे ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या वर नसलं पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असेल तरच तुम्हाला 60 वर्षावरील जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आरोग्याच्या समस्या स्वतः सोडवू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील। यामुळे त्यांना इतरांवर आता अवलंबून राहावे लागणार नाही। त्यांचेच यामुळे जीवनमान चांगल्या प्रकारे आता सुधारेल, म्हणजे कोणाला जाता पैसे मागण्याची त्यांना गरज नाही। बघा मग यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत पाहिजे, ही मर्यादा आहे। जर 2 लाखाच्या वरती जर तुमचं वार्षिक उत्पन्न जात असेल तर मात्र तुम्हाला यासाठी तुम्ही पात्र नाही ठरणार आहात। मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष सुद्धा यामध्ये ठरवण्यात आले आहेत। बघा पात्रता आणि निकष कोणते आहेत, बघा तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार का। बघा आता वयोमर्यादा, बघा अर्जदाराचे वय किमान 60 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। रहिवासी म्हणजे काय सांगितले, बघा अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी म्हणजे 15 वर्ष त्यांनी कायमस्वरूपी इथं रहिवासी असणे अनिवार्य आहे। त्यानंतर उत्पन्न मर्यादा, लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी असावे। याबाबत सक्षम प्राधिकाराच्या प्राप्त केलेल्या उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे, म्हणजे तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडून घेण्यात येणार आहे। मग ही अर्ज प्रक्रिया म्हणजे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, बघा या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे महत्त्वाचे आहेत। बघा आम्ही कागदपत्रे सांगणार आहे, ही कागदपत्रे तुम्ही सोबत ठेवायची आहेत तरच तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित ही कागदपत्रे काळजीपूर्वक बघायची आहेत। बघा आता यासाठी तुमचं आधार कार्ड हे eKYC केलेलं असावं, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजे तुमचे बँकेचे खाते SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ इंडिया, नंतर तुमच्यासाठी महत्त्वाचं महाराष्ट्र बँक, अशा मोठमोठ्या बँका ज्या आहेत सरकारी त्यामध्ये तुमचं बँकेचं अकाउंट पाहिजे, त्याचे पासबुक लागणार आहे। त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला किती आहे हे लागणार आहे। वैध ओळखपत्र म्हणजे ओळखपत्रासाठी तुम्ही तुमचं पॅन कार्ड देऊ शकता। 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय लक्षात ठेवा, तुम्हाला कागदपत्रे सांगितलेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता सर्वात महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सांगतो, बघा आता मित्रांनो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। आता ही योजना पहिला पण आली होती
परंतु याची अंमलबजावणी झाली नव्हती, त्यामुळे कोणत्याच ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळत नव्हते। त्यामुळे आता नवीन सरकार येताच याची परत एकदा घोषणा झाली आहे। त्यामुळे आता अर्ज करण्यासाठी 2 पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत, ते म्हणजे ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तुम्ही अर्ज करायचा आहे। जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन आम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा 2025 मध्ये अर्ज भरायचा असं जर सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला लगेचच्या लगे अर्ज भरून देतात। त्यानंतर ऑफलाईन एक पद्धत आहे, ती म्हणजे जवळच्या संगणक केंद्रात किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन अर्ज करता येऊ शकतो। बघा, तुमच्यासाठी सोपा पर्याय सांगतो। तुम्ही जवळचे नेट कॅफे आहे त्यामध्ये जायचं आहे, फक्त 50 ते 60 रुपये घेतात, तुम्हाला अर्ज लगेचच्या लगे भरून देतात। त्यासाठी तुम्ही तिथं जाऊन सांगायचं आहे 2025 मध्ये नवीन अर्ज भरायचा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना। बघा, हा अर्ज भरून तुम्ही याचा लाभ नक्की घेऊ शकता। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।